वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत तो वेलकम है दोस्तों। सीटेट की रजिस्ट्रेशन की प्रक्रिया आज से जो है शुरू हो चुकी है और जल्द जल्द क्या है आप लोग अपना रजिस्ट्रेशन कर लेंगे दोस्तों, क्योंकि यहाँ पर बहुत ज़्यादा लोग जो है दोस्तों पेपर देते हैं, तो इस वजह से सेंटर में कई बार दिक्कत हो जाती है। तो आप लोग क्या है जितने जल्दी हो सके अपना रजिस्ट्रेशन जो है वो पूरा कर लेंगे दोस्तों। लास्ट डेट जो है वो 18 दिसंबर तक रहने वाली है रजिस्ट्रेशन के। लेकिन आप लोगों को दोस्तों अगर आप नज़दीक में अपने शहर से नज़दीक में परीक्षा देना चाहते हैं तो जल्दी आपने क्या है अपना रजिस्ट्रेशन कर लेना है। यहां पर हम दोस्तों मराठी लैंग्वेज पेडागोजी को लेकर कुछ इंपॉर्टेंट क्वेश्चन लेकर आए हैं। परीक्षा सीटेट फरवरी 2026 के लिए पेपर 1 और पेपर 2 के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट ये प्रत्येक प्रश्न यहां पर रहने वाला है दोस्तों। तो चलिए ज़्यादा वक्त ना लेते हुए हम वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको क्या है तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। देखिए दोस्तों एक बात सबसे पहले अगर आप यहाँ पर याद रखेंगे तो मराठी सिर्फ आपको मराठी भाषा में पूछा जाएगा, बाकी पूरा का पूरा पेपर जो होगा वो आपका हिंदी में ही होगा। ये बात को आप याद रखेंगे। और मराठी मीडियम के जितने बच्चे हैं वो अपनी फर्स्ट लैंग्वेज क्या है मराठी लेंगे और सेकंड लैंग्वेज हिंदी लेंगे दोस्तों। अगर आपको इंग्लिश स्किप करनी हो तो वरना आप इंग्लिश भी ले सकते हैं। प्रश्न विचारलेला आहे, व्हिडिओला लाईक करा। हे बघा प्रश्न विचारलेला आहे की अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते, या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही। तर हे बघा कोणता पर्याय बरोबर नाही अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे, ऑप्शन 2 दिलेला आहे की तिचे ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे आहे, तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण, तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण। तर हे बघा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे। परंतु या ठिकाणी प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर नाही। तर ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार नाही, कारण ऑप्शन क्रमांक म्हणजे योग्य उत्तर असेल परंतु या ठिकाणी योग्य पर्याय नाही। तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणे हा चुकीचा पर्याय दिलेला आहे, मतलब आपलं म्हणजे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी ते असणार आहे। आता त्यानंतर पुढचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत रिपीट होऊ शकतो, कारण की सीटेटमध्ये जे प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट होत असतात। कोणत्याही भाषेमध्ये किंवा पेडागॉजी SST EVS मॅथमॅटिक्स कोणत्याही विषयामध्ये प्रश्न असा आहे की नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा। तर हे बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो, माणूस रोजगार सारख्या कारणास्तव भाषा शिकतो, माणूस त्या मूळ भाषक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो किंवा माणूस त्या लोकांच्या सामाजिक धार्मिक सोहळ्यासाठी भाषा शिकतो। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 की माणूस रोजगार सारख्या कारणास्तव भाषा शिकतो, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की कृपा आणि करण हे दोघे जुळवा भाऊ मणिपूरची एक बोली वापरतात, मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो। बोली भाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली म्हणजे डॅश डॅश होय। अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, मणिपुरी, आयडियोलेक्ट, बोली किंवा भाषांकृती। तर हे बघा पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, आयडियोलेक्ट बोली, आयडियोलेक्ट भाषा। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, हा प्रश्न जनरल नॉलेजच्या बेसमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकतात की भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला आहे। अशा प्रकारे एक सोपा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, संवैधानिक संस्थांची भाषा, कार्यालयीन भाषा, सहयोगी कार्यालयीन भाषा किंवा विदेशी भाषा। तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 3 या ठिकाणी दिलेला आहे, सहयोगी कार्यालयीन भाषा आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे डॅश डॅश होय। तर हे बघा प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी ज्या चाचणीचा वापर केला जातो त्याला आपण ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नैदानिक चाचणी असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की अदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहे पण तिला त्याच्या योग्य संदर्भात वापर करता येत नाही, तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न सर्व जे असतात ते लॉजिकली
प्रश्न असतात मित्रांनो. व्याकरण सुद्धा विचारला जातो, परंतु 4 किंवा 5 मार्कासाठी, जास्तीत जास्त 6-7 मार्कासाठी तुम्हाला व्याकरण परीक्षेच्या आधारावर विचारला जातो आणि 15 मार्कासाठी तुम्हाला काय आहे, पॅडागॉजी या ठिकाणी विचारली जाते. तर हे बघा, ज्ञानाचे उपाययोजन, भाषा आत्मसात करण्याचे तंत्र, प्रक्रियात्मक ज्ञान किंवा निर्देशक ज्ञान. तर हे बघा, हे काय असणार आहे, निर्देशक ज्ञान असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे की, हे बघा प्रश्न 7वा विचारलेला आहे की भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता हे बघा, सोपा प्रश्न आहे, किती सोपा प्रश्न आहे. म्हणजे लॉजिक या ठिकाणी आपल्याला फरक तर्क आणि लॉजिक लावायचा असतो मित्रांनो, की भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर हे बघा, मानवी ज्ञानात भाषा भर टाकते, बरोबर आहे. भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि भाषा ओळख अभिव्यक्त करते, हे सुद्धा काय आहे, तर बरोबर असणार आहे. परंतु काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिक चांगल्या प्रकारे समजून शकता, हे ते काय असणार आहे, या ठिकाणी चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न तुम्ही पाहू शकतात, मोठे मोठे प्रश्न असतात मित्रांनो, परंतु सोपे प्रश्न असतात. TET पेक्षा कधीही CTET प्रकारे परीक्षा जी असते मित्रांनो ते सोपी असते. प्रश्न 8वा अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे की, हे बघा, भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की, हे बघा, शिक्षक आणि विद्यार्थी त्यांना हवा तसा प्रकल्प तयार करून सादर करून शिकतात. गट निर्मिती, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, विषय ठरवणे, अंतिम अहवाल तयार करणे, हा सुद्धा नाही. गट निर्मिती, हे बघा, विषय ठरवणे, नियोजन, माहिती संग्रहण, माहितीचे विश्लेषण, आराखडा लिहिणे, अंतिम अहवाल तयार करणे, हा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा, 9वा प्रश्न कशा प्रकारे दिलेला आहे की, ऐकणे यासाठी अधोगामी म्हणजे टॉप डाऊन पद्धतीत याचा समावेश असतो, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, व्याख्यान, मजकूर किंवा ध्वनिफितीतील एकूण संदेश याचा समावेश असतो. म्हणजे ऑप्शन जे D असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की, इयत्ता 7वीचे शिक्षकेला लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहेत. ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपलीसह घेऊन येते. ती त्याला जवळपास 7 मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण किंवा तपशील लिहिण्यास सांगते. या उपक्रमात त्या फेरीवाल्याची काय भूमिका आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न किती मोठा आहे मित्रांनो, परंतु सोपा प्रश्न आहे. आता हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. साधन, शिक्षक सहाय्यक, फेरीवाला किंवा उपक्रमात सहभाग घेणारा. तर हे बघा, साधन, फेरीवाला काय असणार आहे, तर साधन असणार आहे. म्हणजे जे पर्याय क्रमांक 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, हे बघा, तुमच्यासाठी CTETचे नोट्स आम्ही या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. पेपर 1 साठी फक्त गणित विषय सोडून 499 मध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, EVS आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचे नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, 30 नोव्हेंबरपर्यंत आपण 50% ऑफ या ठिकाणी ठेवलेला आहे. 999चे जे नोट्स आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला 499 मध्ये मिळणार आहे मित्रांनो. आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र विषयाचे हिंदी, मराठी, CDP आणि समाजशास्त्र विषयाचे जे संपूर्ण नोट्स आहे मित्रांनो, संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. 999 रुपयाचे जे नोट्स आहे मित्रांनो ते तुम्हाला 50% ऑफ म्हणजे 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आणि सोबतच तुम्हाला लेक्चर, व्हिडिओज वगैरे जे काय आपले TET प्रमाणे होता मित्रांनो, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त 499 मध्ये 30 तारखेपर्यंत हे ऑफर व्हॅलिड आहे. आणि रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो. परीक्षेला 72 दिवस बाकी आहे. आणि जशा प्रकारे आमचा निकाल लागलेला आहे मित्रांनो TETचा हिंदी विषयाच्या किंवा बाकी विषयांच्या, तर उत्कृष्टपणे आमचे जे हिंदीचे जे विद्यार्थी होते मित्रांनो त्यांनी 30 पैकी 30 मार्क या ठिकाणी मिळवलेले आहेत. तर तशाच प्रकारे आपण या ठिकाणी पुन्हा सराव करणार आहोत. आणि TETचा निकाल जेवढा लागलेला आहे मित्रांनो त्यापेक्षा दुप्पट निकाल आपला CTETचा या ठिकाणी लागणार आहे. कारण जशा प्रकारे आपण या ठिकाणी सराव करणार आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आपला काय आहे तर पास होणार आहे, हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर, त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ते मिळू शकतात. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे PDF नोट्स परचेस करू शकता TET प्रमाणे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न आहे की, इयत्ता 7वीची शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज यांचे महत्त्व आणि ओळख
याबद्दल समजून घेण्यास सांगते। या उपक्रमातून शिक्षिकेला विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचे लक्ष्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न पुन्हा पुन्हा तुम्ही सुद्धा वाचून घ्या, मोठे मोठे प्रश्न असतात मित्रांनो। आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, साहित्यिक कौशल्य, भाषा साक्षरता, सर्जनशील साक्षरता किंवा विश्लेषणात्मक वाचन। तर हे बघा, हे या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक आपला जे 3 असेल, सर्जनशील साक्षरता हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 विचारलेला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे। आता हे बघा, अभिजात भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे। तर हे बघा, अभिजात भाषेच्या माध्यमिक पातळीवर एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास हा काय असणार आहे, आपला उत्तर असणार आहे, कारण बरोबर उत्तर तोच असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो की हे बघा किती मोठे मोठे प्रश्न असतात। प्रश्न आहे की हे बघा, एक पॅसेज दिलेला आहे आणि हा पॅसेज संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की पुढील उतारा वाचा आणि मजकूर कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहे ते सुचवा। आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि हे जे उतारा आहे किंवा हे जे मजकूर आहे ते कोणत्या विषयाशी संबंधित आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे। तर मजकूर अशा प्रकारे दिलेला आहे की क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदलता येऊ शकते असे वाटले। युरोप आणि आशियासह जगातील अनेक भागात वैयक्तिक अधिकारी आणि नियंत्रित सामाजिक अधिकारी याबाबत नवीन विचारांवर चर्चेला सुरुवात झाली। भारतात राजा राम मोहन राय यांनी डिरोजिया यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रस्तुतीची चर्चा केली। वसाहतीच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली। ओके, अशा प्रकारे दिलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, क्रांती नोंद, विज्ञान नोंद, राजकीय नोंद किंवा सामाजिक विज्ञान नोंद। तर हे बघा, समाज विज्ञान नोंद काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे आपला 4 असेल मित्रांनो ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की इयत्ता 8वीचे शिक्षक सुभाष खेदाने मानतात भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्याच्या म्हणजे महत्त्व देत नाही, त्याच्या मते ग्रहण कौशल्य म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा, बोलणे आणि लिहिणे, ऐकणे आणि लिहिणे, बोलणे आणि वाचणे किंवा ऐकणे आणि वाचणे। तर ग्रहण कौशल्य म्हणजे काय, तर ऐकणे आणि वाचणे। पर्याय क्रमांक जे 4 असेल ते काय राहणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न पाहून घेऊया। प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की विद्यार्थ्याला कड़ते समझते कि भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते। यही प्रश्न आपको हिंदी में भी पूछा जाएगा दोस्तों कि भाषा एक व्यवस्था के तौर पर काम करती है। इस प्रकार का प्रश्न मतलब भाषा क्या है, सेम होती है, प्रश्न सेम होते हैं, सिर्फ आपको क्या है दोस्तों मराठी और हिंदी का फर्क यहाँ पर मालूम होना चाहिए। बाकी क्वेश्चन तो सेम ही आते हैं और मराठी सिर्फ मराठी आएंगी, बाकी पूरा पेपर आपका क्या है हिंदी में होगा। तो देखिए 4 ऑप्शन दिए गए, धोरणात्मक सामर्थ्य, संज्ञानात्मक सामर्थ्य, व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य किंवा समाज भाषा वैज्ञानिक सामर्थ्य। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे व्यवस्थाधिष्ठित सामर्थ्य। पर्याय क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। आणि फक्त जर तुम्हाला मराठी लँग्वेज पॅडागॉजीचे नोट्स हवे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर 249 मध्ये तुम्हाला मराठी लँग्वेज पॅडागॉजीचे नोट्स जे आहेत या ठिकाणी पीडीएफच्या स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो। आणि क्वेश्चन सेट सुद्धा तयार झालेले आहे। मराठी लँग्वेज पॅडागॉजी पेपर 1 साठी 199, पेपर 2 साठी 199 आणि जर दोघी पेपर पाहिजे मित्रांनो तर 299 मध्ये तुम्हाला क्वेश्चन सेट सुद्धा मिळणार आहे। आणि अशाच प्रकारचा सराव आपण पुढच्या 70 दिवस आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो, कारण सोपे प्रश्न येत आहे, एकदम रिलॅक्स होऊन एकदम म्हणजे शांत होऊन तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो। कारण तुम्हाला काही जास्त अवघड प्रश्नपत्रिका सुद्धा टीईटी मध्ये सुद्धा आलेली नव्हती आणि सीटेटचा पेपर सुद्धा तुम्हाला काय असणार आहे तर सोपा असणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत।